बघा हा तुमचा झाला फॅक्टोरियलचा प्रोग्राम. एक्झिक्युशन बघायचं कसं आहे. त्याच म्हणजे सेम फंक्शन मधून तुम्ही सेम फंक्शनला कॉल देताय. काल यासाठी तुमचं बघा आपण कसं रिटर्न मध्ये मी तुम्हाला काल हे घेऊन दाखवलं होतं की तुम्ही ऍडिशन रिटर्न मध्ये कशी करू शकता. तुमच्याकडे तो प्रोग्राम आहे ना, त्याच एक्सटेंड आहे बघा की तुम्ही असं. काल आपण काय केलं होतं, दोन्ही डायरेक्टली घेतलं होतं. आता आपण एका फंक्शनला डायरेक्ट कॉल करतोय रिटर्न ह्या ब्रॅकेट मधून. ओके. हा, काल आपण कसं डायरेक्टली ऍडिशनचे num1 प्लस num2 गेले होते आणि त्यांना डायरेक्टली रिटर्न केलं होतं आणि तिथं 10 आणि 20 30 होऊन असं आपलं रिटर्न होत होतं. इथं काय करतोय आता आपण रिटर्न मध्येच आपण पुन्हा फॅक्टोरियलला कॉल करतोय. आता हे होतं कसं, आधी व्यवस्थित लक्ष द्या, मग मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आता तुम्ही हा प्रोग्राम सेव्ह केला, हा कुठे गेला सगळे सांगा मला. हा प्रोग्राम सेव्ह केला, कुठे गेला? हा प्रोग्राम सेव्ह केला कुठे? आता हा प्रोग्राम कुठे? सगळेजण सांगा. हे झालेलं आहे आपल्या याच्या आधी. हा प्रोग्राम मी सेव्ह केला. आता हा प्रोग्राम कुठे? हा सेकंडरी स्टोरेज वरती. कुठे? सेकंडरी स्टोरेज वरती. एवढं लक्षात ठेवा. आता बघा, आणि तो सेव्ह कुठे केलाय आपण ते फोल्डर पण दाखवतो मी तुम्हाला. हे त्याचं फोल्डर आहे, इथं आपण तो सेव्ह केलाय. आता मी काय करतो बघा, मी ह्या लोकेशनला जातो. नंतर cd आणि ह्या लोकेशनला मी आलो. आता मी काय करतोय, cl.exe मी कंपाईल करतोय /c/exception handling synchronous cache कंपाईल केला. काहीतरी एरर आली आहे, वॉर्निंग आली आहे, एरर तर नाही आली. ऑब्जेक्ट फाईल तयार झाली आहे. फॅक्ट बिगिन रिडिफिनेशन ऑफ टाईप. अच्छा, फॅक्ट ऑलरेडी आहे हे. तर आपण याला काहीतरी वेगळं नाव देऊ. तरी पण हे होतं 17 unsign in factorial unsign in num बरोबर return num into -1 return 0 factorial एकच मिनिट. लोकल फंक्शन डिक्लेअर करतो. हा ओके. तर ते आपण इथं त्याला कॉल केलाय. त्यांनी फक्त वॉर्निंग दिली ती, तुमचा प्रोग्राम तसा रन झाला असता, पण आपण ती वॉर्निंग पण काढली. तो काय म्हणतोय, हे मला फंक्शन्स नाव तर दिलंय ते मला सापडत नाही कुठे. तर त्याला सांगायचं हे फंक्शन पुढे येणार आहे. हे जर तुम्ही असं इथून काढून जर मेनच्या आधी लिहिलं तर तुम्हाला ती एरर येणार नाही ऍक्च्युली. पण असं नाही करायचं. आपला प्रोग्राम मेन पासून स्टार्ट होतो ना, तर मेन मध्ये समजलं पाहिजे की तुम्ही काय काय कॉल करताय. तुम्हाला फक्त वॉर्निंग आली होती, तुम्ही तो रन केला असता तर चालला असता, पण त्याला सांगायचं की हे फंक्शन पुढे असं येणार आहे अशा टाईपचं. हे आपण त्याला आधीच सांगून ठेवतो. ओके. एरर होती ती गेली. हा, आता मला सांगा, आपल्या मेन याच्याकडे येऊ. इथं बघा माझ्याकडे हा प्रोग्राम आहे. कोणता आहे? अरे रेक म्हणूनच हे झालं का? बरं, हा फॅक्टोरियलचा आहे. थांबा मी याला नाव एकदा चेंज करतो. अरे सी का झालाय? डिलीटच करतो. आता पुन्हा कंपाईल करतो त्याला फक्त. हा, आता मला सांगा. आता मी याला ओपन करतो. हा, आता मला सांगा, हा fact.c हा कुठे आणि fact.obj हा कुठे? दोन प्रोग्राम दिसत आहेत तुम्हाला इथं, दोन फाईल दिसत आहेत. दोन्ही फाईल कुठे आहेत? fact.c कुठे आणि fact.obj कुठे? सगळ्यांनी सांगा.
कोणत्या स्टोरेजवर आहे थोडक्यात? fact.c ही कोणत्या स्टोरेज वरती आहे? fact.obj ही कोणत्या स्टोरेज वरती आहे? सगळ्यांनी सांगा. ट्राय करा. झालेलं आहे आपलं. आपण याच्यावर एक लेक्चर घेतलेलं आहे. कोणती फाईल कुठं सेव्ह केल्यानंतर कुठे गेली, सेव्ह न करता कुठे गेली, आपण याच्या आधी झालेलं आहे. तेच फक्त विचारते तुम्हाला पूर्ण. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला याचं एक्झिक्युशन नाव देऊ. आता exe फाईल ही पण कुठे सेकंडरी स्टोरेज वरती. आता ह्या exe फाईल मध्ये आहे काय? ह्या exe फाईल मध्ये आहे काय बघा. आता एवढं नका म्हणू की बायनरी डेटा आहे 0 आणि 1, तो आहेच. पण मेन काय ते सांगतो मी तुम्हाला. पेंट ओपन करतो. जेव्हा एखादी एक्झिक्युटेबल तयार होती ना, तर तिचे 2 सेक्शन पडतात. किती सेक्शन पडतात? 2 सेक्शन पडतात. हे व्यवस्थित समजून घ्या. तिचे 2 सेक्शन पडतात. पहिल्या सेक्शनचं नाव असतं हा एक सेक्शन. हा एक सेक्शन आणि हा दुसरा सेक्शन. हा दुसरा सेक्शन. ह्या सेक्शनला काय म्हणायचं माहितीये का? हा, ह्या सेक्शनला म्हणायचं टेक्स्ट. आणि याला म्हणायचं डेटा. डेटा सेक्शन. टेक्स्ट सेक्शन आणि डेटा सेक्शन. ओके. डेटा सेक्शन मध्ये मग ते आहेच आपलं पुन्हा बीएसएस सेक्शन, नॉन बीएसएस सेक्शन. ओके. आता सध्या आपल्या प्रोग्राम मध्ये डेटा मध्ये काहीच नाहीये, कारण की आपण कोणताही ग्लोबल व्हेरिएबल घेतला नाही किंवा स्टॅटिक व्हेरिएबल घेतला नाही. ओके. त्याच्यामुळे आता तरी आपला डेटा सेक्शन हा रिकामा आहे. मग आपल्याकडे आता काय फक्त टेक्स्ट सेक्शन आहे. आपल्या ह्या exe फाईल मध्ये कोणत्या? ह्या exe फाईल मध्ये फक्त काय आहे? टेक्स्ट सेक्शन आहे आणि डेटा सेक्शन रिकामा आहे. ओके. मग आता काय? या टेक्स्ट सेक्शन मध्ये काय जातं? ह्या टेक्स्ट सेक्शन मध्ये फंक्शन जातात. काय जातं? फंक्शन जातात. मग आता या टेक्स्ट सेक्शन मध्ये आपले किती फंक्शन आहेत? आता हे तुम्हाला समजलं नाही. टेक्स्ट सेक्शन आहे. एकच मिनिट. इथं नाव देतो. हे आहे डेटा सेक्शन. आहे टेक्स्ट सेक्शन. आता टेक्स्ट सेक्शन मध्ये काय जातं? टेक्स्ट सेक्शन मध्ये आता मी एक हे करतो पुन्हा. फंक्शनची जे फंक्शन आहेत ते अशी इथं जातात बघा. फंक्शनची बॉडी जाते म्हणा. आता पहिल्यांदा आपल्या प्रोग्राम मध्ये किती फंक्शन आहेत? 2. पहिला कोणता आहे? मेन. दुसरा कोणता आहे? दुसऱ्या फंक्शनचं नाव काय? आपल्या प्रोग्राम मधल्या दुसऱ्या फंक्शनचं नाव काय? सांगा बरं सर्व. सांगा सर्वांनी. येस, फॅक्टोरियल. ओके. दुसऱ्या याचं नाव काय? फॅक्टोरियल. आता बघा, दुसऱ्या याचं नाव आहे फॅक्टोरियल. मी नुसतं फॅक्ट म्हणतो आता इथं. ओके. एवढंच आहे आपल्याकडं. चालेल. 2 फंक्शन आहेत. फंक्शन आहे म्हणून ते फंक्शन समजण्यासाठी ओपनिंग क्लोजिंग केलंय. हा, असं आहे आपल्याकडे. आता हे कुठे आहे? याला काय नाव आहे आपलं? fact.exe. आता ही exe फाईल सध्या कुठे आहे? ही exe फाईल सध्या कुठे आहे? तर ही exe फाईल सध्या कुठे आहे? हार्ड डिस्क वरती. कुठे? हार्ड डिस्क म्हणण्यापेक्षा सेकंडरी स्टोरेज. कुठे? सेकंडरी स्टोरेज वर आहे. आता मी काय करणार आहे? मला याला रॅम मध्ये घ्यायचं किंवा प्रायमरी स्टोरेज मध्ये घ्यायचं, तर मी कसं घेणार? एक तर मी याला डबल क्लिक करणार किंवा कमांड लाईनने सांगणार की याला रन कर. म्हणजेच काय, मेमरी मध्ये घे आणि एक्झिक्युशन स्टार्ट कर. एक्झिक्युशन स्टार्ट कर आणि मेमरी मध्ये घे, याचा अर्थ काय? आता ते नीट समजून घ्या. बघा आता त्याचा अर्थ काय. ही जी कॉपी आहे ना, ही आता मी इथं आणखीन एक बॉक्स करतो.
ही जी कॉपी आहे ना, ही याला म्हणू सेकंडरी स्टोरेज. याला काय म्हणायचं? सेकंडरी स्टोरेज. म्हणायचं सेकंडरी स्टोरेज. ओके. हा, आता तुम्ही काय करता, आणि तुमच्याकडे हे काय प्रायमरी स्टोरेज आहे, म्हणजे तुमची रॅम वगैरे. ओके, याला काय म्हणायचं? प्रायमरी स्टोरेज. हा, आता काय, जेव्हा तुम्ही याला डबल क्लिक करता, कशाला? याला डबल क्लिक करता त्या EXE ला, तर तो काय करतो, हा जो पार्ट आहे ना, हा करतो कॉपी. कसा बघा, हा पार्ट घेतो. कोण घेतो ते पण सांगतो, थांबा. म्हणतो असा इथून उचलतो. कोण? लोडर उचलतो. कोण? लोडर इथून उचलतो आणि कुठं टाकतो? डबल क्लिक केल्या की नंतर, किंवा तुम्ही EXE कमांड लाईनला EXE असं नाव दिल्यानंतर तो काय करतो, याला टाकतो इथे. कुठं टाकतो? रॅम मध्ये. टाकलं की आता ते, हा तुमचा डेटा सेक्शन होता, टेक्स्ट सेक्शन होता. ओके. हा, आता तो काय करतो, याच्यावरती आणखीन काही ऍड करतो बघा. 2 सेक्शन आणखीन ऍड करतो. आणखीन 2 सेक्शन ऍड करतो. ओके, कशाला, का ते सांगतो मी तुम्हाला. आणखीन 2 सेक्शन ऍड करतो. हे इकडे नाही येत, तेवढं लक्षात ठेवा. हा, आणखीन 2 सेक्शन ऍड केले. त्यांचं नाव काय? एकाचं नाव आहे, दुसऱ्याचं नाव आहे, काय नाव आहे? एकाचं नाव आहे स्टॅक, दुसऱ्याचं नाव आहे, अरे दुसऱ्याचं नाव आहे हिप. ओके. हा, हिप. पहिल्याचं नाव काय आहे? स्टॅक. दुसऱ्याचं नाव काय? हिप. समजलं? आणि हा तुमचा डेटा सेक्शन, हा ऍज इट इज डेटा सेक्शन जो आहे इथे, हा डेटा सेक्शन, हा टेक्स्ट सेक्शन. यांचे पण नाव बाहेर काढू का? एकच मिनिट. हा कोणता होता आपला? टेक्स्ट सेक्शन. हा कोणता होता? डेटा सेक्शन. हा कोणता होता? त्याला म्हणा हिप, आणि याला म्हणा स्टॅक. हे 2 सेक्शन का कशाला लागतात? ओके, हे सेक्शन का लागतात माहितीये का? जेव्हा तुम्ही तुमची EXE फाईल अशी रॅम मधून उचलून डबल क्लिक करता, तेव्हा ती काय होते, ऍज इट इज इथून उचलली जाते आणि इथं टाकली जाते. ओके, आणि त्याला 2 सेक्शन ऍड केले जातात. का? आता तुमच्या प्रोग्रामला डेटामध्ये काय जी मेमरी लागते ती तुम्ही दिली. ओके, ती तुम्ही यूज करणार आहे, त्याच्यामध्ये अपडेट करणार, काय जे करायचं ते करणार. पण ही तर रॅम वरतीच राहणार आहे. तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल मध्ये जे काही चेंज करतात ते इथंच राहणार आहे. हे काही इकडे रिफ्लेक्ट नाही होणार. तेवढं लक्षात ठेवा. आणि कारण की दरवेळेस तुम्ही जे समजा मी इथं हे केलं, इथं समजा ग्लोबली इंटिजर n इक्वल टू 10 केलं, आणि नंतर n मध्ये मी चेंज केला, n इक्वल टू इथं 20 केलं. ओके, हा जेव्हा प्रोग्राम संपेल तेव्हा ती 20 व्हॅल्यू पण संपलेली असेल. का? कारण की इधरची हार्ड डिस्क मधली व्हॅल्यू ती 10च राहणार आहे. कारण की इथंच हे काय होणार आहे, तेवढ्या इन्स्टन्स साठी तेवढे चेंजेस होणार आहेत बघा. ओके. हा, ते आता नका समजून घे, फक्त एक आलं म्हणून तुम्हाला सांगतोय. ज्याला समजलं ते नाही हे करा, नंतर आपण ते घेणार आहे प्रॉपर. ओके. हा, तर आता काय करतोय आपण, हे 2 सेक्शन का लागते तेवढे खरंच लक्ष द्या. आता तुम्ही हिप, स्टॅक आणि हिप का लागतात, तर तुमचे जे हे फंक्शन आहेत मेन आणि फॅक्ट, हे काय होणार आहे माहितीये का, इथून जेव्हा तुम्ही रन यांना कॉल करता तेव्हा इधरचे जे लोकल व्हेरिएबल जे आहेत तुम्ही यूज केलेले, जे काही यूज केलंय ते काय होणार, इथं इनिशियलाइज होणार आहेत. यांना तिथे मेमरी भेटणार आहे स्टॅक मध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला रन टाइमला काही मेमरी लागत असेल तर ती तुम्ही मॅलॉक, कॅलॉक, रेअलॉक हे फंक्शन यूज करून, मॅलॉक, कॅलॉक, रेअलॉक हे फंक्शन यूज करून
तुम्ही मेमरी घेऊ शकता हिप मध्ये. कशामध्ये घेऊ शकता? हिप मध्ये. ओके. हा स्टॅकचं कसं आहे, फंक्शन संपलं स्टॅक क्लीन होतो. पण हिपचं तसं नाहीये. हिप मध्ये तुम्हाला स्वतःला सांगावं लागतं की माझं काम झालेलं आहे, आता याला फ्री कर. नाहीतर तुमच्या प्रोग्रामसाठी तेवढी जागा राखीव ठेवली जाते. कितपर्यंत जो तुमचा प्रोग्राम चालू आहे तोपर्यंत. ओके. जेव्हा तुमचा प्रोग्राम संपतो ना, तेव्हा काय होतं माहितीये का? हे सगळंच काढून टाकलं जातं. ओके. हा आता एवढं समजलंय. आता बघा, आता काय करतोय आपण. आता आपल्या प्रोग्राम मध्ये येऊया. आता आपण आपल्या प्रोग्राम मध्ये काय केलं, आलो सगळ्यात पहिल्यांदा मेनला कॉल दिला. ओके. मेन मध्ये काय काय जे असतं, काही लोकल व्हेरिएबल आहेत ते सध्या काही नाहीये. पण ते इथून पुढे आलं स्टॅक मध्ये आलं एक्झिक्युशन साठी. नंतर तुम्ही काय केलं, अनसाइन इंट हा व्हेरिएबल आहे. अनसाइन नम साठी इथं एक बॉक्स तयार झाला स्टॅक मध्ये. पहिल्यांदी स्टॅक फ्रेम आली बघा. कोणाची स्टॅक फ्रेम आली ही? आता मी काय करतो, स्टॅक हे असं समजा, हा स्टॅक आहे ना, मी फक्त इथं काढतो. हाच आहे. ते समजण्यासाठी वाटलं तुम्हाला तो सेम करायला देतो. ओके. हा स्टॅक इथं मी काढलाय फक्त. मला तुम्हाला सांगण्यासाठी. हा इथालचाच आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता काय करतोय, तुमच्या प्रोग्रामला तुम्ही स्टार्ट केलं. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, मेनची स्टॅक फ्रेम आली बघा. मेनची स्टॅक फ्रेम स्टॅक मध्ये इन्सर्ट झाली. आता मेन मध्ये तुम्ही काय काय वापरलंय, मेन मध्ये एक अनसाइन इन नम वापरलाय. मग त्याच्या आतमध्ये त्यासाठी एक ब्लॉक तयार झाला. त्याच्यासाठी पण एक ब्लॉक तयार झाला असा. हा ब्लॉक कोणाचा आहे? हा ब्लॉक आहे नमचा. ओके. हा नमचा ब्लॉक आहे. आता काय झालं, तुम्ही म्हणताय युजरला म्हणताय एक नम मध्ये काहीतरी व्हॅल्यू दे. सपोज त्यांनी दिली 10. तिने किती दिली? ती तुम्ही स्कॅन च्या मदतीने ह्या बॉक्स मध्ये ती 10 व्हॅल्यू इन्सर्ट करून घेतली. 10 व्हॅल्यू इथे इन्सर्ट केली. ओके. आता बघा काय झालं, प्रिंटफ झालं, स्कॅनएफ झालं. आता तुम्ही काय म्हणताय, फॅक्टोरियलला कॉल कर. आता फॅक्टोरियलला कॉल करणं म्हणजेच काय, इथं जो टेक्स्ट रिजन मधला फॅक्टोरियल हा घेणं आणि कुठं टाकणं, स्टॅक मध्ये त्याची स्टॅक फ्रेम टाकणं, म्हणजे पुश करणं. स्टॅक मध्ये फॅक्टची स्टॅक फ्रेम पुश झाली. ओके. आता काय झालं, आता इथून आलो आपण. आता इथून आपला जो आपण एकानंतर एक एक्झिक्युशन असं करत होतो, लाईन बाय लाईन. याच्यानंतर इथंच आपला एक्झिक्युशनचा फ्लो चेंज झाला. आता इथून आपण जातो ह्या फंक्शन वरती. इथून असं बाण करा आणि इथं दाखवा. आता आपण कुठे आलो, इथं आलो. काय घेऊन आलो रे आपण? 10 व्हॅल्यू घेऊन आलो. आणि याच्याकडे अनसाइन इंट म्हणजेच हीच एक लोकल व्हेरिएबल असतो. तर मग आता ही स्टॅक फ्रेम कोणाची आहे? इथं वाटलंच लिहितो मी. पहिली स्टॅक फ्रेम होती ती मेनची. दुसरी स्टॅक फ्रेम आहे ती फॅक्टोरियलची. ओके. आता तो काय घेऊन आला, ही 10 व्हॅल्यू त्याने इथून ह्या नम मध्ये कॉपी केली. याचा नम आणि याचा नम हा वेगळा आहे. त्याला तुम्ही वेगळं नाव दिलं तरी सुद्धा चालेल. पण आपण हे दोन्ही सेम आहे हे कळण्यासाठी, म्हणजे यातली इधरची व्हॅल्यू याच्यामध्ये कॉपी होते हे असं समजण्यासाठी आपण सेम नावं ठेवले. तुम्हाला वेगळं द्यायचे असतील तर वेगळे तुम्ही देऊ शकता, किंवा वेगळी नावं देऊन बघा एकदा, काही हे होत नाही. आता इथं काय करतोय तुम्ही, फॅक्टोरियलला आले, त्याची स्टॅक फ्रेम पहिल्यांदा पुश झाली. तो म्हणतो आता तुझे काही लोकल व्हेरिएबल आहेत का? तो म्हणतो आहे की. कुठे? हे काय इथं आर्ग्युमेंट मध्येच आहे नम. तो आला इथे. आता त्याला एक नाव देऊया नम. त्याला काय नाव देऊ द्या? नमच. ओके. त्याने किती व्हॅल्यू घेतली रे? 10. किती व्हॅल्यू घेतली? 10. इथलची व्हॅल्यू त्यांनी याच्यामध्ये काय केली? कॉपी केली. 10 व्हॅल्यू घेऊन आलेला आहे तो. ओके. 10 व्हॅल्यू आली. आता काय झालं? आता हे महत्वाचं आहे. नम इज लेस दॅन और इक्वल टू 1 आहे का? नम हा 1 पेक्षा लहान आहे का? नाही, 1 पेक्षा मोठा आहे. मग तो ह्या इफ च्या आतमध्ये जाणार नाही. वाटलं सर ब्रॅकेट करा तुम्हाला जर समजत नसेल तर.
एक लाईन मी म्हणलो तुम्हाला, एक सिंगल लाईन असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा ब्रॅकेट लिहिलेलं कधी चांगलंच. हा, आता काय झालं, एक पेक्षा लहान नाही म्हणून तो इथं आला. आधी काय एक्झिक्यूट होतं, काल तुम्हाला सांगितलं होतं, आधी ब्रॅकेट मधलं एक्झिक्यूट होतं आणि हे पहिल्यांदा नम -1, नम किती आहे सध्या 10, पहिल्यांदा नम -1 किती होईल 9. ओके, ब्रॅकेट मध्ये सध्या किती आहे आता 9, आणि 9 घेऊन तो कोणाकडे चाललाय रे, 9 घेऊन हा कोणाकडे चाललाय, तो म्हणतोय फॅक्टोरियल इन ब्रॅकेट नम -1, तो पुन्हा फॅक्टोरियलला कॉल देतोय, तो पुन्हा फॅक्टोरियलला कॉल देतोय. म्हणजे हा आता कॉल कसा झाला बघा, नम म्हणजे किती, नम मध्ये आता व्हॅल्यू किती आहे 10 इंटू फॅक्ट ऑफ 9 असा घेऊन तो चाललाय. ओके, हा, असा घेऊन तो चालला आहे. आता तो गेला, मग म्हणजेच काय, त्याने पुन्हा फॅक्टोरियलला कॉल दिला, म्हणजे या फंक्शनला कॉल दिला, म्हणजेच काय, पुन्हा एक तुमची स्टॅक फ्रेम इथं तयार झाली बघा, पुन्हा एकदा तुमची इथं स्टॅक फ्रेम पुश झाली. आता तो किती व्हॅल्यू घेऊन आलाय रे, आता तो किती व्हॅल्यू घेऊन आलाय सांगा बरं, आता नम किती व्हॅल्यू घेऊन आलाय, नम मध्ये आता किती व्हॅल्यू येईल सांगा, प्रोग्राम बघा. येस, 9 ही व्हॅल्यू तो घेऊन आलाय. किती व्हॅल्यू घेऊन आलाय 9. ओके, चला इथं आपण किती टाकली 9. ओके, हा, 9 व्हॅल्यू घेऊन गेला तो, इथं 9 व्हॅल्यू घेऊन आला, पुन्हा इथं आला. इफ नम इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे का, नाही. मग आता तो काय झालाय, नम इंटू, पुन्हा त्यांनी कशाला कॉल दिलाय, फॅक्टोरियलला. ओके, हे लक्षात ठेवा आता. हा, आता त्यांनी पुन्हा कॉल दिलाय. आता तो कॉल कसा गेलाय बघा, तो कॉल असा गेलाय. आता नमची व्हॅल्यू सध्या किती आहे 9 इंटू किती झाली 8, असा तो गेला. ओके, हा, 8 म्हणजे काय, तो पुन्हा 8 व्हॅल्यू घेऊन गेलाय बघा, पुन्हा त्यांनी कॉल केलाय कशाला, फॅक्टोरियलला, आणि एक पुन्हा तुमची स्टॅक फ्रेम एकावरती एक एकावरती एक इंटू करत करत तुमची स्टॅक फ्रेम अशी पुश होत चालली आहे, तेवढं लक्षात ठेवा बघा. आता एक पुन्हा एक अशी गेली, आणि पुन्हा एक नम 1 मध्ये काहीतरी व्हॅल्यू येईल, पुन्हा एक बॉक्स तयार झाला, त्याच्या आतमध्ये व्हॅल्यू किती आली 8. हाच का कोण आहे, हा नम. ओके, हा, असं करत 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 तो कितपर्यंत येईल 1 पर्यंत, कुठपर्यंत येईल 1 पर्यंत, आणि नंतर तो काय म्हणत, रिटर्न 1. हा रिटर्न तिने कोणाला केला, रिटर्न 1 हा त्यांनी कोणाला केला सांगा बरं, रिटर्न 1 हा कोणाला जाईल, रिटर्न 1 कोणाला जाईल सांगा बघू बरं, कोणाला सांगता येतंय का, शेवटपर्यंत या. रिटर्न 1 कोणाला जाईल सांगा, हा रिटर्न 1 कोणाला जाईल, हा रिटर्न 1 जेव्हा नम 1 होईल तेव्हा आपण रिटर्न करतोय 1, तो कोणाला जाईल, तो कॉल कोणाला जाईल सांगा, कॉल कोणाला जाईल सांगा फास्ट, आन्सर आलंय का, येस, फॅक्टोरियलच्या फंक्शनला. कारण की हे बघा, तुम्हाला आपला प्रोग्राम, हा,
इथून तुम्ही कोणत्या फंक्शन मधून कॉल झालात, ज्या फंक्शन मधून कॉल झालात त्या फंक्शनला रिटर्न जायचं. आपण कोणत्या फंक्शन मधून कॉल झालो, फॅक्टोरियलच्या फंक्शन मधून. आपण फक्त फॅक्टोरियलच्या फंक्शन मधूनच कॉल होत आहेत. मग तो त्या फंक्शनला रिटर्न होईल. रिटर्न झालेला तो काय रिटर्न होईल, 1. तो काय रिटर्न करेल, 1. ओके, त्यांनी रिटर्न 1 केला, याने रिटर्न 1 केला. इथं काय होता, म्हणजे तो रिव्हर्स ऑर्डर मध्ये तुमचं रिझोल्युशन करतो. बघा कसं सांगतो ते तुम्हाला. म्हणजे हा तुमचा कॉल ऍक्च्युली कसा जातो माहितीये का, रिटर्न पहिल्यांदा काय नम 10 इंटू, पहिल्यांदा 9 नाही येत, त्या सगळ्यात लास्टला काय येतं माहितीये का, हा ऍक्च्युली आता समजा मी उलट जातो, सगळ्यात लास्टच्या फंक्शनने 1 रिटर्न केला, तो आला. त्याच्या आधी आपल्याकडे काय होतं, इंटू इथं 2 होतं, तो आला, त्यांनी काय घेऊन आला तो 3, नंतर तो आला. हे फंक्शन नंतर स्टॅक इथून क्लीन होत चालली, जसं तुमचं इथं रिटर्न जसं तुम्ही रिटर्न होत चाललाय ना, जसं इथून रिटर्न झालं, याचं काम संपलं, याचं काम संपलं, याचं काम संपलं, तो पुन्हा ह्या फंक्शन कडे येणार, ह्या फंक्शन कडून ह्या फंक्शन कड, ह्या फंक्शन कडून ह्या फंक्शन कड, आणि जो जसा रिव्हर्स ऑर्डर मध्ये जसा जसा येतोय तसं तसं काय होतंय, ही स्टॅक क्लिअर होत चालली. ओके, म्हणजे 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला, नंतर 5 आला, नंतर 1 2 3 4, हा 5 बरोबर, नंतर 6 आला, नंतर 7 आला, नंतर 8 आला, झालं. आणि त्याच्यानंतर 9 आला आणि 10 आला, नंतर 9 आला आणि 10 आला, असं तुमचं रिटर्न. मग यांची सगळ्यांची ऍट अ टाइम मल्टिप्लिकेशन होऊन तो रिटर्न कोणाला करणार आहे, तुमच्या मेन फंक्शनला. हे समजलं का, हे मी ब्रॅकेट मध्ये टाकतो, हे कमेंट मध्ये टाकतो. ओके, हे समजलं का सांगा, असं एक्झिक्युशन होतं, हे समजलं आहे का. तो सगळ्यात 1 ची ती क्लीन करीन, तो 9 ला येईन, 1 2 ला येईन, 2 3 ला येईन, 3 4 ला येईन, 4 5 ला येईन, 5 6 ला येईन, 6 7 ला येईन, 7 8 ला येईन, 8 9 ला येईन. समजलं. सांगा, हे एज्युकेशन समजलं आहे का सांगा, सर्वांना समजलंय. एखादाच रिप्लाय आलाय, बाकीचे सगळ्यांनी सांगा, एज्युकेशन समजलं आहे का. आता रन करून बघू. आणि तुमचं हे जर कंडिशन नसेल ना, तर काय होईल रे, तो मायनस मध्ये पण जाईल, -1 0 2 -1 2 3 4 5 6 7 8, आणि थांबणारच नाही. नंतर काय येईल, तुमचा स्टॅक ओव्हरफ्लो होईल. हा कोणी ट्राय करायचा नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगतोय, ही कंडिशन अजिबात विसरायची नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही फॅक्टोरियलचा प्रोग्राम कराल तेव्हा एक्झिटची कंडिशन तिथं पाहिजेच. ओके, समजलंय. ही हार्ड डिस्क होती, इथून हा उचलून कसा इथे येतो, नंतर हे 2 कसे ऍड होतात, मग स्टॅक मध्ये आपले कसे पुश केले जातात फंक्शन, त्यांचं एक्झिक्युशन कसं होतं, ही ते आपल्याला सगळे सेक्शन बघायचे ते. ओके, ओके चालेल. बाकी त्यांना समजलं नाही का रे, एकदा रन करून दाखवतो तुम्हाला नेमका आन्सर काय. आता 10चा फॅक्टोरियल मीच नाही काढला, बघा तुम्ही किती येतोय. किती येतो ते बघा आणि सांगा की तो आणि हा बरोबर आहे का. आपण प्रिंट नाही केला. ओके, प्रिंट करू. डायरेक्ट प्रिंटफ मध्ये टाकायचं का आता. चलो डायरेक्ट प्रिंटफ मध्ये टाकू. प्रिंटफ तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट प्रिंटफ मध्ये आपण कसं टाकतो. डायरेक्ट प्रिंटफ मध्ये टाकून देऊ. खालच्याच प्रोग्राम मध्ये घेतला होता आपण.
आता हा एवढंच आहे का आपण एकदा टॅली करू. 10 into 9 into 8 9 into 8 into 7 into 6 into 5 into 3 into 2 आला का बरोबर. इंटू 1 करायची गरज नाही ना. हा आला बरोबर. बघा तेच आलंय बघा. 36 28 800 आले. कोणाला काही इश्यू. प्रोग्राम समजला व्यवस्थित. ही डायग्राम आणि इथून हा कोण घेतं ते पण इथं असं मेन्शन करा. असं याच्यामध्ये कोण टाकतं त्याचं नाव आहे लोडर. काय नाव आहे लोडर. लोडर कोण आहे आता विंडोज मध्ये आपला लोडर कोण आहे सगळ्यांनी सांगा. विंडोज मध्ये लोडरचं नाव काय आहे. विंडोज मध्ये लोडरचं नाव काय आहे. हे झालेलं आहे. झालेलं विचारतोय दुसरं काही विचारत नाही तुम्हाला. अरे लयच बेकार झालं. चालतं तुम्हाला लोडर नाव द्या फक्त इथं. जो हार्ड डिस्क वरून उचलून कुठं टाकतो रॅम प्रायमरी स्टोरेज वरती टाकतो. आणि हाच पार्ट इथं या ते असं कनेक्ट करून ठेवा वाटलं हेच इथं आहे. ही डायग्राम काढून ठेवा महत्वाची आहे. म्हटलं सीधा डॉट डॉट करा. डॉट डॉटची लाईन आहे का आपल्याकडे नाही का. गरजच नाही. ओके मग काय करू असं डॉट डॉट करा इथं. डॉट 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 अरे इथं डॉट डॉट करा तिथपर्यंत 1 पर्यंत. सगळ्यात शेवटला कोणती स्टॅक कोणतं फंक्शन बाहेर पडेल मेन. म्हणून स्टॅकला काय म्हणतात माहितीये का फर्स्ट इन लास्ट आउट किंवा लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅकला काय म्हणतात. उलटे केलं तर चालतंय. लास्ट इन फर्स्ट आउट. जो शेवटी येईल तो पहिल्यांदा निघेल आणि जो पहिल्यांदा येईल तो शेवटी निघेल. समजलं. हे पण लक्षात ठेवा. डायग्राम व्यवस्थित करा. प्रोग्राम तर मी तुम्हाला पाठवतोच आहे. कोणाला काही समजलं नसेल तर विचारा. ओके स्टॅक आणि प्रोग्राम पुन्हा एकदा रिपीट करतो. प्रोग्राम तुमच्याकडे एकदा घेऊन ठेवा असल्याला बघा. परत तर नाही येत असून द्या स्क्रीनशॉट बघायला चांगलं वाटत असेल. हा चालतंय. प्रोग्राम बघा. प्रोग्रामचं लॉजिक काय आहे थोडक्यात आणि आणखीन हे पण सांगतो. आता आहे ना असे हा फक्त कन्सेप्ट करण्यासाठी हा प्रोग्राम चांगला आहे पण आता जर लेटेस्ट मध्ये जर बघितलं ना तर हे जास्त यूज करत नाहीत. का करत नाही. नाही तसा रिकर्शन यूज होता आणखीन पण
पण असे प्रोग्राम तरी फॅक्टोरियलचा तरी यूज नाही होत, कारण फॅक्टोरियल साठी काय करतात मोस्टली, एक अरे घ्यायचा, दोन्हींची ऍडिशन त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, फर्स्ट मध्ये स्टोअर करायचं, नंतर त्या दोन्हींचं यांचा रिझल्ट आणि पुढचा सेकंड याच्यामध्ये स्टोअर करायचा, यांचा रिझल्ट आणि तिसरा थर्ड मध्ये स्टोअर करायचा. असं काय करतात, कारण की स्टॅक तुमचा कमी वाचतो, एका स्टॅक मध्ये होतं, त्याने थोडं एक्झिक्युशन फास्ट भेटतं, बाकी काही नाही. तो नवीन अप्रोच आहे, त्याला डायनॅमिक प्रोग्रामिंग असं पण म्हणतात. ते जाऊन दे, सध्या प्रोग्रामिंग शिका, नंतर डायनॅमिक करा. सध्या हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, नंतर तुम्हाला मॉडिफाय करायचे तुमच्या ह्याच्यानुसार. आता मी प्रोग्राम एकदा पुन्हा तुम्हाला समजून सांगतो. बघा, स्टार्ट पासून घेऊया आपण, फास्ट घेऊ थोडं. बघा, आता तुम्हीच आन्सर द्या, मी काही विचार, मी जे सांगेन ना त्याचे सर्वांचे आन्सर तुमच्याकडून आले पाहिजे. एकदा डायग्रामला तुम्हाला टाइम देऊ का थोडा, कॉपी करून याच्यामध्ये टाकू नाही शकत मी डायरेक्ट, नाही टाकू शकत, चालतंय. हे कॉपी करून मी, हे कॉपी होतं का पण सगळ्यात मेन. एक मिनिट, शेअरिंग बंद करतो. का करतो, आता सगळ्यांकडे ही डायग्राम असेल, मेसेज तसे लगेच बघत असाल तुम्ही व्हॉट्सअपचे, नेट चालू असेल तर तुमच्याकडे आले असेल, नाही तर मी इथंच ओपन करून ठेवतो, थोडा प्रोग्राम साईडला करतो. डायग्राम अशी नाही, याला थोडं छोटं करतो. अरे छोटं म्हणजे डायरेक्ट छोटीच होती, पर्सेंटेज वाईज करतो. अरे मध्ये काय आहे का नाही, 100 ते डायरेक्ट 50, बर 50 100, एकाच. ओके, 50 केलं तर तुम्हाला दिसेल, एवढं काही नाही. आणि हा इथं तुमचा प्रोग्राम. आता तुम्ही सांगा मला, ती डायग्राम तिथे, प्रोग्राम इथे. हा, आता स्टार्ट पासून घेऊया आपण. मी हा प्रोग्राम लिहिला आणि सेव्ह केला. प्रोग्राम कुठे गेला, लिहिला आणि सेव्ह केला. प्रोग्राम कुठे गेला, आणि ओपन पण आहे असं समजा तुम्ही, ओपन पण आहे आणि लिहिले सेव्ह पण केलेला आहे, तर तो प्रोग्राम कुठे गेला, सगळ्यांनी आन्सर सांगा. आता मी तुमची चॅट ओपन नाही करत, डायरेक्ट अनम्यूट करा आणि सांगा. मी प्रोग्राम लिहिला, सेव्ह केला, कुठे गेला, अनम्यूट करून सांगा. अरे कोणी रॅम आणि स्टोरेज, रॅम आणि सेकंडरी स्टोरेज. येस, रॅम आणि प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेज आता तुमचा प्रोग्राम आहे. आता मला याला काय करायचंय, मला याला मी सेव्ह केलं, कंपाईल केला आणि लिंक केला, तर माझी एक्सी फाईल आता कुठे आहे, एक्सी फाईल कुठे आहे, हार्ड डिस्क वरती, म्हणजे सेकंडरी स्टोरेज वरती. ओके, हा. आता मी त्या एक्सी फाईलला रन करतोय, काय करतोय, डबल क्लिक करतोय किंवा रन करतोय किंवा सीएमडी वरून त्याला त्याचं नाव देतोय आणि एंटर मारतोय. मग लोडर कोण आहे सध्या तुमचा, ओएस खुद्द तुमचा आता लोडर आहे, ओएस खुद्द तुमचा लोडर आहे. ओके, विंडोज ओएस हे तुमचं लोडर आहे. ते ओएस काय करणार, तुमची एक्सी फाईल घेणार आणि ती पुढे टाकणार प्रायमरी स्टोरेज वरती, म्हणजेच रॅम वरती, आणि मग त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड होतील. हा, नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला सांगतो की माझा प्रोग्राम रॅम वरती घेतल्या कोणतं फंक्शन स्टार्ट झालं पाहिजे, मेनचं फंक्शन स्टार्ट कर. मग सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, मेनची स्टॅक फ्रेम पुश होते, झाली. मेन मधून आपण कशाला कॉल केलाय, फॅक्टोरियलला. मेन बघा, मेन मध्ये आपण काय केलं ते बघू आधी. मेन मध्ये आलो, हे फंक्शनचं डिक्लेरेशन केलं की असं फंक्शन पुढे येणार आहे, मला काही वॉर्निंग वगैरे देऊ नको, मी देतोय तुला फंक्शन, लगेच नाही नंतर देतोय, असं अशा प्रकारचं फंक्शन येणार आहे, त्याला आधीच आपण सांगून ठेवतो. ओके, ठेवलं. नंतर त्याला म्हणतो एक लोकल व्हेरिएबल घे, जो पुढे जाणार आहे स्टॅक वरती, जो जाणार आहे स्टॅक वरती, स्टॅक फ्रेम वरती जाणार आहे. ओके, मग आपण त्याला सांगतो एक प्रिंटफ ने मला असा मेसेज टाक, मला युजर कडून काहीतरी नंबर घ्यायचा आहे, त्यासाठी त्याला सांग की मला नंबर दे. मग आपण म्हणतो एंटर नंबर, मग आपण युजरला म्हणतो स्कॅन एक नंबर काहीतरी टाक, जो मी घेईन नम मध्ये, तिथे एलडी म्हणा वाटलं काय,
आपण काय म्हणतो, तर नम मध्ये तो तुम्ही नंबर काढून घेतला. ओके, घेतला. आता त्याच नंतर काय करताय तुम्ही फॅक्टोरियलला कॉल दे, एका फंक्शनला कॉल देता. ओके, इथून आलो तुम्ही स्टॅक मधून तुम्ही पुढे गेला. आता स्टॅकच्या मेन फ्रेम, पहिली मेन फ्रेम पुश झाली. आता कोणती काय पुश होईल, कोणाची स्टॅक फ्रेम पुश होईल आता? फॅक्टोरियलची. कोणाची स्टॅक फ्रेम पुश होईल? फॅक्टोरियलची. ओके, फॅक्टोरियलची स्टॅक फ्रेम पुश झाली आणि फॅक्टोरियल हा एक व्हेरिएबल घेऊन गेला. त्यामध्ये किती व्हॅल्यू होती? आपण सपोज असं इमॅजिन करू की 5 व्हॅल्यू आता टाकली होती. किती? 5. मग तो 5 व्हॅल्यू घेऊन गेला. मग आता आपण आलो ह्या फंक्शनला. म्हणजे काय, आपण एका फंक्शनला कॉल करतोय. म्हणजेच काय करतो, इथे जो तुमचा टेक्स्ट रिजन मध्ये जो फॅक्ट होता ना, तो उचलला आणि पुढे टाकला, इथे टाकला. आणि त्याला व्हॅल्यू किती पाठवली आपण इथून? किती पाठवली? 5. 5 व्हॅल्यू इथं आली. 5 1 पेक्षा लहान किंवा मोठा आहे का? नाही, लहान पण नाही आणि इक्वल पण नाही. मग तो इथून इफच्या बाहेर येणार आणि रिटर्न मध्ये पुन्हा आपण फॅक्टोरियलला कॉल देतोय बघा. म्हणजे काय, इथं किती येईल? 5 इंटू फॅक्टोरियलला कॉल दिला. फॅक्टोरियलला कॉल दिला तर आधी फॅक्टोरियलला जाईल तो. मग फॅक्टोरियलला कॉल काय दिलाय तुम्ही? नम -1. नम किती आहे? 5. 5 - 1 किती झाला? 4. फॅक्टोरियलला तो 4 घेऊन गेला. फॅक्टोरियलला 4 घेऊन गेला. कसा गेला बघा आता. इथं बघा, पहिल्यांदा माझ्याकडे काय होतं? नम होतं. याच्या खाली मी त्याचं हे टाकतो. नम मध्ये माझी व्हॅल्यू किती होती? 5. ओके, नम इंटू मी काय करतोय? नम इंटू मी काय करतोय? नम इंटू मी काय करतोय? नम इंटू फॅक्टोरियल नम -1. नम इंटू फॅक्टोरियल नम -1. नम -1. नम -1 म्हणजेच किती? 5 - 1 म्हणजेच किती? म्हणजेच किती? इथं 4. असं म्हणतो फॅक्ट. येस, फॅक्ट ब्रॅकेट मध्ये किती घेऊन गेला तुम्ही? 4. असं 4 घेऊन गेलात. ओके, हा हा. मग आता इथं काय येणार? आता बघा, आता पुन्हा काय होतंय? तुम्ही 4 घेऊन आला, कुठे घेऊन आलात? हेच फंक्शनला घेऊन आलात. आणि आता ह्या नम मध्ये 4 व्हॅल्यू आहे. ह्या नम मध्ये किती व्हॅल्यू आहे? 4. मग तो इथं एक नम ही 1 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे का? नाही. तो म्हणतो नाहीये. मग तो इथं गेला. इथं काय स्टेटमेंट आहे? नम इंटू, आधी आपलं काय होतं? नम म्हणजेच इथं 5 होतच ना आधी. तिथं पुन्हा आपण काय म्हणतोय? नम इंटू फॅक्ट ऑफ. आता आपण किती पाठवतोय? पुन्हा 1 मायनस करतोय. म्हणजे किती झाला? 3. समजतंय? हा, पुन्हा तो फॅक्टोरियलला 3 घेऊन गेला. मग आता कसं होणार? 5 इथं नमची व्हॅल्यू आता इथं पुट झाली तुमच्या, म्हणजे नमची काय म्हणते? 4. ओके, मग आता कसं झालं? 5 इंटू 4 इंटू किती घेऊन आला तुम्ही? 3. 3 घेऊन आला इथून. मग नम इंटू म्हणजेच काय? 3 इंटू तुम्ही काय करताय? फॅक्ट 3 - 1 म्हणजेच किती? 2. झालं? हा, पुन्हा तुम्ही आले. आता किती व्हॅल्यू घेऊन आले? 2. 2 व्हॅल्यू इथे घेऊन आले. ओके, 1 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे का? नाही. मग तो कुठे आला? इथे आला. रिटर्न मध्ये काय म्हणताय तुम्ही पुन्हा? नम म्हणजेच किती? आता नम किती आहे? इथं 2 आहे ना. मग कसं येईल? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू पुन्हा इथं घेऊन आलात ना तुम्ही. मग आता फॅक्ट किती होता? 2 घेऊन आला. मग 2 इंटू पुन्हा तुम्ही काय फॅक्टोरियलला कॉल देताय आणि काय म्हणताय? 1. ओके, हा. मग आता पुन्हा फॅक्टोरियल कडे आले. मग आता काय म्हणतोय तुम्ही? 5 इंटू नम हा लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का? येस, या कंडिशनला तो आहे. म्हणजे आता काय झालं? नम 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू आता याने रिटर्न काय केलं? इथं तो आलाच नाही बघा. आता तिने इथूनच 1 व्हॅल्यू झाली आहे तुमची. फॅक्ट मध्ये 1 आला, नम मध्ये 1 आला, नम इक्वल टू 1 आहे. मग तो इथूनच रिटर्न काय केलं त्यांनी? 1 केलं. रिटर्न काय केलं? 1 केलं. आणि इथून रिटर्न 1 घेऊन, म्हणजे ह्या फंक्शनच्या जागेवर काय जाणार आहे आता? 1. त्यांनी फॅक्टने उद्याला या फॅक्टोरियलच्या फंक्शन मधून तुम्ही त्याला कॉल केला होता, तिथे 1 जाऊन बसेल. असा 1 गेला आणि यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन होऊन हा रिटर्न आणि आतमध्ये सपोज काहीतरी 5 इंटू 4 इंटू 3 इंटू बघा किती आहे, काहीतरी असं काहीतरी म्हणा, 512 काहीतरी आलाय. आणि तो हा रिटर्न कोणाला पाठवतोय? इथं. म्हणजे इथं काय येईल आता?
इथं हा हे प्रिंटएफ कसं होईल, प्रिंटएफ %LD इथं डायरेक्ट काय येऊन बसणार आहे आता 512. ती किती व्हॅल्यू येते बघा, मी अशीच लिहिली आहे आणि ती 512 याच्या जागेवर येणार आहे प्रिंटएफ. समजतंय? हा. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट एकदा बघून घ्या. एक्झिक्युशन पण मी तुम्हाला पाठवतो की सपोज असं जर केल्यानंतर असं येत आहे. समजलंय? व्यवस्थित समजून घ्या. काही डाऊट असेल तर लगेच विचारा. विचारल्यामुळे बघा हे असं आपण स्टेप बाय स्टेप काय म्हणतात एक्झिक्युशन घेतलं, नाही तर घेतलं नसतं असं. सर हे मल्टिप्लिकेशन आधीच होईल का शेवटी जेव्हा रिटर्न मध्ये येईल तेव्हा होईल? शेवटी होईल. कारण की तुम्ही हे फंक्शन जोपर्यंत हा याने इथून याला कॉल दिलाय ना, मग आता पहिल्यांदा तो कॉल घेऊन जाईल. मग सगळ्यात शेवटची जी स्टॅक फ्रेम जे आहे ना हा, तो 1 रिटर्न करेल. तो इथं 1 येईल आणि याला किती रिटर्न करायचा होता, याचं एक्झिक्युशन पुन्हा याला कंटिन्यू करायचंय ना. मग हा किती रिटर्न करीन 2. मग तो 2 येईल. मग तो किती रिटर्न करत करत इथलची तुमची जागा ही हे होती, सगळ्यात लास्टला होतं बघा हे. ओके, रिव्हर्स ऑर्डर मध्ये होणार. कारण की जोपर्यंत तुमची स्टॅक क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडून तुम्हाला व्हॅल्यूच येणार नाहीये. समजते? म्हणजे पहिल्यांदी 1 into 2 होईल, मग 2 हे 2 into 3 होईल, मग 3 into 4 होईल, मग 4 into म्हणजे यांचं काय जे मल्टिप्लिकेशन असेल ते, मग ते इंटू हे होईल. समजतंय? असं होणार, हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये होणार आहे. कारण की तुम्ही जो पहिल्यांदा येईल तो लास्टला जाणार आहे आणि जो लास्टला येणार आहे तो पहिल्यांदा निघणार आहे ना, म्हणून तो सगळ्यात लास्टला आपली किती व्हॅल्यू गेली 1, मग तो सगळ्यात पहिल्यांदा निघणार. मग तो हे यांचं पहिल्यांदा होईल, मग यांचं जे काही रिझल्ट असेल ते याच्या सोबत होईल, यांचं जे काही रिझल्ट असेल ते याच्या सोबत होईल, यांचं जे काही रिझल्ट असेल ते याच्या सोबत होईल. असं ते एक्झिक्युशन होऊन याची व्हॅल्यू इथं जाणार. बघा ना, ह्यो पण इथं थांबला होता ना तुमची व्हॅल्यू येण्यासाठी. मग यांनी इथं डायरेक्ट ही व्हॅल्यू इथं पाठवली, नंतर ती आपण अशी प्रिंट केली आणि त्याच्यानंतर हा इथून कंटिन्यू झाला. समजतंय? तसं इथं ती सर हे व्हॅल्यू येऊन बसणार. हा 5 4 बोल ना. 3 हे स्टॅक मध्ये स्टोर राहील आणि नंतर मग त्याचे मल्टिप्लिकेशन होईल. हा बरोबर. स्टॅक मध्ये ते कसं स्टोर राहणार ते पण बघ आता. हे बघ आता मी तुला सांगतो व्यवस्थित. हे समजायला थोडंच आहे बरं का, पण एकदा हे समजणं महत्वाचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता बघ, माझा कॉल कसा आहे बघा. माझा आपण काय करू, 2च व्हॅल्यू घेऊ, फक्त 2च व्हॅल्यू आहेत असं इमॅजिन कर. आता मी रिटर्न काय म्हणतोय, नम इंटू मी 2 व्हॅल्यू दिली असं समजा. मग आपण काय म्हणू, फॅक्ट 2 - 1 काय येणार, 2 - 1 1 येणार ना. हे 1 घेऊन गेला. आता बघ एवढंच आहे असं आपण इमॅजिन करू. आता पहिल्यांदा काय करणार आहे तो, हे 1 घेऊन जाणार आहे, हे 1 घेऊन जाणार आहे, 1 घेऊन गेला तेच फंक्शन मध्ये जाणार थोडक्यात. मग आता लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का, येस आहे. त्यांनी काय रिटर्न केलं, 1 रिटर्न केलं. मग इथं काय येणार आहे, ह्या नावाच्या जागेवर काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि हे नम जे आधी आपण लिहिलं होतं तिथं त्याची काय व्हॅल्यू होती 2, नाही का. तिथं आपण हे नम लिहिलं ना असं, त्याच्या जागेवर डायरेक्ट 2 इंटू आपण काय केलं 1 असं येणार आहे. पण आता सपोज आता 3 व्हॅल्यू आहे, आता किती आहे 3. आता व्यवस्थित बघा आता कसं होणार आहे बघ. आपण काय म्हणतोय, नम इंटू फॅक्ट ऑफ नम -1 असं करतोय आपण. आता आपण 3 व्हॅल्यू दिली असं इमॅजिन कर. मग आता हे स्टेटमेंट कसं येणार आहे, 3 बघा इथं किती येणार, इथं नम डायरेक्ट यूज केलाय तो ऍज इट इज इथे येणार 3 इंटू. ओके, आता त्याला काय म्हणायचं, अरे यांनी पुन्हा एका फंक्शनला कॉल दिलाय, जोपर्यंत इथं व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत मी त्याचं एक्झिक्युशन करू शकतो का, नाही करू शकत. मग तो तिथं गेला, इथे गेला आणि तिथं पुन्हा तो काय म्हणतोय, इथं तो काय म्हणतोय, हे असंच ठेव हा. आणि तो नवीन स्टॅक फ्रेमला गेला, तिथं तो काय म्हणतोय, नम किती आहे आता 2 इंटू
इंटू तो काय म्हणतोय पुन्हा त्यांनी फॅक्टोरियलला कॉल दिला. अरे पुन्हा फॅक्टोरियलला कॉल दिला. इथं फॅक्टचा कॉल आहे असं समजा. इथं फॅक्टचा कॉल आहे असं समजा. त्याने पुन्हा फॅक्टोरियलला कॉल दिला. ओके पुन्हा फॅक्टोरियलला आलो. आता काय म्हणतोय किती घेऊन आलो आता 1 घेऊन आलो. फॅक्टर इफ न मोर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का? येस 1 आहे. इथून त्यांनी काय रिटर्न केला 1. इथून काय रिटर्न केला त्यांनी 1. इथून किती रिटर्न केला 1 रिटर्न केला. हा 1 पुढे जाऊन बसणार आहे इथं. इथं 1 जाऊन बसला. यांचं ऍडिशन होणार 2 into 3 म्हणजे 2 into 1 2 into 1 1च आपलं ते 2 into 1 2च येणार आहे. मग हे 2 आपण ज्या फंक्शनने याला कॉल केलं तर तिथं जाऊन बसणार म्हणजे कुठं इथे. मग याचं होणार 3 into 2 6. हे ज्यांनी कॉल केलं तर तिथं जाऊन बसणार म्हणजेच कुठं मेन मधून जे आपण कॉल केलं होतं तिथे. इथं काय जाऊन बसणार मग 3 असं. नाही काय होतं ते 6 होतं ना 3 into 3 6. ओके असं जाऊन बसणार. समजलं आता? नसेल समजलं तर पुन्हा विचार आपण पुन्हा क्लिअर करू. नाही सर सर समजलं. हा हा फॅक्टोरियलचं सिम्बॉलचा यूज नाही होत का सर? कशासाठी यूज होत नाही का? फॅक्टोरियलचा सिम्बॉल. हा सिम्बॉल नाही. सिम्बॉल ते तुम्हाला समजण्यासाठी आहे. आणि जेव्हा आता तुम्ही हे कराल काय म्हणता तुम्ही आता याच्यामध्ये तर नाही जेव्हा आता तुम्ही सीपीपी वगैरे शिकताल तेव्हा काय असतं तिथं की आता याच्यामध्ये तुम्ही मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन पण नाही करू शकत नाही का आणि असे फॅक्टोरियलचं हे पण नाही करू शकत. मग जेव्हा तुम्ही सीपीपी वगैरे शिकाल तेव्हा तुम्ही काय सांगायचं हे प्लसचं काहीतरी एक्झिस्टिंग बिहेवियर आहे पण मला ते चेंज करायचंय. याचं पण काहीतरी बिहेवियर आहे ते मला चेंज करायचंय. मग त्याला आपण याला म्हणतात ऑपरेटर ओव्हरलोड करणं. ते सी प्लस प्लसचे टॉपिक आहेत. तिथं तुम्ही अशा गोष्टी करू शकता. सी मध्ये मी तरी नाही बघितलं असं हे करताना आणि ते होणारही नाही. सी तर हे नॉट साठी यूज करतात बघा सध्या. इज नॉट इक्वल टू ओके किंवा बाय बिटवाईज साठी पण यूज करतात. या दोन साठी ते यूज करतात. पण ते तुम्ही असं ओव्हरलोड नाही करू शकत त्याला. पण ती फॅसिलिटी तुम्हाला सीपीपी देतं. सीपीपी बऱ्याचशा गोष्टी देतं. त्यातली ही एक गोष्ट आहे की तुम्ही एक्झिस्टिंग बिहेवियर त्याला ऍडिशनल फंक्शनॅलिटी ऍड करू शकता. जसं तुम्ही मॅट्रिक्स डायरेक्ट प्लस करून मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं 1 by 1 मॅट्रिक्स मध्ये कसा असतो ते माहिती आहे तुम्हाला 1 2 3 4 5 असं 4 5 आणि 6 आणि दुसरा मॅट्रिक्स आहे काहीतरी सेम सपोज असंच एक मॅट्रिक्स आहे तर दोन्हीला असं डायरेक्ट हा माझा मॅट 1 आहे मॅट 1 प्लस मॅट 2 असं आपण सी मध्ये नाही करू शकत. तुम्हाला इंडिव्हिज्युअल याचा 0 प्लस दुसऱ्याचा 0 प्लस याचा 0 प्लस दुसऱ्याचा 0 अशी मल्टिप्लिकेशनच करावं लागते. पण सीपीपी मध्ये तुम्ही एकदा ऑपरेटर ओव्हरलोड करून ठेवायचा आणि फक्त प्लस म्हणायचं तो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन त्यांचा टाइप बघून त्याच्यानुसार त्यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून देतो. ते नंतर आहे हे होऊ दे. ओके पण आता तरी तुम्ही डायरेक्टली फॅक्टोरियलचा सिम्बॉल नाही वापरू शकत. ओके एवढं सांगायचं खरं तर पण ते पुढचे काही लँग्वेज ते फीचर देतात ते पण सांगतो तुला. ओके आणखीन काही कोणाला डाऊट? सर लूप आणि रिकर्शन मध्ये काही सारखं पण आहे का म्हणजे फरक आणि ते? हा जे तू रिकर्शनचं हे जे आपण आता लॉजिक केलं ना ते तू लूपने पण करू शकतो. पण लूप मध्ये काय होतं तुझं तुझी फक्त एकच स्टॅक फ्रेम येईन बघितलं मेन नंतर फक्त फॅक्टोरियलची एकच स्टॅक फ्रेम येईल आणि ते सगळे ऑपरेशन करून तू घेऊ शकतो. याने काय साधलं याने फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगायची होती की बघा हे तुम्ही एकाच फंक्शन मधून त्याच फंक्शनला कॉल करू शकता. का करू शकतो कारण की त्याचे टेक्स्ट मध्ये ते फंक्शन असतं आणि ते नंतर कुठं लोड केलं जातं स्टॅक मध्ये. ओके त्याच्यामुळे तुम्ही असं त्या फंक्शन मधून तेच फंक्शन तुम्ही कॉल करू शकता. ही कन्सेप्ट सांगण्यासाठी ऍक्च्युली हे नाहीतर हे तुम्ही आरामात तुमच्या एका लूप मध्ये पण तुम्ही हे करू शकता. हे फक्त कन्सेप्ट घेण्यासाठी होतं हे. आणि हे तुमचं हे जर घेतलं ना तुम्ही डेनिस टीसीचं बुक जे के&आर म्हणतात त्याला द सी प्रोग्रामिंग लँग्वेज त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रोग्राम आहे कारण तो तेवढा महत्वाचा आहे. त्याने तुमचं स्टॅक फ्रेम कशा पुश होतात आणि पॉप होतात हे समजतं. ते महत्वाचं आहे. स्टॅकचं बिहेवियर तुम्हाला समजते. ओके
त्यासाठी